सर्व उपस्थितांना विनंती आहे, एका बाजूला विजेता संघ, एका बाजूला उपविजेता संघ, आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि कल्पेशजी आपण इथं उपस्थित व्हायचंय, तुमची उपस्थिती अनिवार्य आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला. पहिला संघ होता पार्थ 11 देवाचे गोठणे, संघमालक राजू तळेकर. तदनंतर सन्मान श्री नागदोबा वॉरियर्स, संघमालक सुभाषजी झिमरे. तदनंतर समर्थ 11 या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय विनोददादा शेलार. मोरिया क्रिकेट क्लब केळंबेकर वाडी, संघमालक आहेत निलेश गणपत केळंबेकर. नंतर श्री आई जोगेश्वरी 11 संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते महेशजी नाडणकर आणि योगेशजी नाडणकर. तदनंतर जयदुर्गे वॉरियर्स या संघाचे पुरस्कर्ते प्रथमेशजी राघव. तदनंतर सन्माननीय यानंतर संघ 7वा श्री महापुरुष क्रिकेट संघ, कुमारी गुंजन कमलेश राऊत संघ मालक. तदनंतर मराठा योद्धा संघ मालक निलेश नवाळे. सर्व संघ मालकांना देखील विनंती आहे की आपण समोर या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचंय. आपल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा अगदी यशस्वी होऊ शकली. देवाचे गोठणे प्रीमियर लीगचं पर्व 3रं इथे सक्सेसफुली आपण कंप्लीट केलंय, ज्यामध्ये मराठा योद्धा संघ प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावून अंतिम विजेता ठरला. तर पार्थ 11 देवाचे गोठणे हा संघ रनर अप ऑफ द टुर्नामेंट, म्हणजे त्यांनी द्वितीय क्रमांकाचं नामांकन पटकावलं. चला आपण इथे सत्कार समारंभाकडे वळूयात. ज्यांना खरं तर फार दूरवरचा प्रवास करून ते आपल्यापर्यंत पोहोचले आणि आजच्या दिवसात त्यांचा गोड आवाज आपण ऐकला. आदरणीय समालोचक मित्र जयेशजी पोटफोडे यांना आपण आमंत्रित करूयात. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करतोय. जयेशजी पोटफोडे, कारण त्यांना पुन्हा दूरवरचा पल्ला कापायचा आहे, त्याकरता त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. जयेश पोटफोडे यांचा इथे सन्मान आणि सत्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविरत आठवण देणारं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. चला आयोजक जरा थोडं स्पीडअप कराल. समालोचक मित्र जयेशजी पोटफोडे यांचा इथे सन्मान होतोय. आदरणीय खजिनदार आदरणीय विनोददादा शेलार, ज्यांच्या वतीनं आपल्याला पूर्ण संघांना टी शर्ट, सन्माननीय माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सावंत यांच्या वतीनं ते पुरस्कृत केले गेले. इथे जयेशजी पोटफोडे यांचा सन्मान केला जातोय. तदनंतर 3ही आमचे नामवंत पंच मॉन्टी घोडेकर सर, त्यांच्या समवेत नामवंत पंच आज पूर्ण दिवस अत्यंत जबरदस्त कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या या पंचांकरता वाजल्या पाहिजेत. आदरणीय मॉन्टी घोडेकर सर, आदरणीय परशुरामजी पाटील साहेब आणि नितीनजी शर्मा सर, या दोन्ही नामवंत पंचांना आपण आमंत्रित करूयात. सन्माननीय परशुरामजी पाटील आणि सन्माननीय नितीनजी शर्मा, त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. आपण इथं आलात, या स्पर्धेला आपला सहभाग दर्शवलात, आम्हाला सहकार्य दर्शवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आभार. आदरणीय पाटील सर असतील, शर्मा सर असतील, मोंटी सर असतील, सगळ्यांची मेहनत आहे. एकही निर्णय, अगदी मित्रांनो प्रत्येक निर्णय काटेकोरपणे, कुठल्याही प्रकारचं गालबोट या क्रीडा स्पर्धेला त्यांनी लागू दिलं नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. तदनंतर
गोल्डन फिंगर ऑफ द टुर्नामेंट स्कोरर मित्र ज्यांना पूर्ण दिवस चांगली स्कोरिंग केली ते विनोदजी आहिर या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. विनोदजी आहिर चांगली अत्यंत जबरदस्त स्कोरिंग, मितभाषी आहे, चेहरा नेहमी हसता असतो आणि प्रॉपर अगदी बरोबर स्कोरिंग ज्या व्यक्तिमत्वानं केले ते स्कोरर मित्र विनोदजी आहिर. त्यानंतर आमच्या युट्यूब लाईव्ह ची टीम विराट नेटवर्क त्यांचा प्रतिनिधी त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. विराट नेटवर्क नावाप्रमाणेच कामगिरी देखील विराट त्यांनी केली आहे. अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक लाईव्ह चित्रण. विराट नेटवर्क ची लाईव्ह स्ट्रीमिंगची क्वालिटी आपण पाहिली, जबरदस्त. त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे करण्याची विनंती आपण करतोय आयोजकांना. त्यानंतर डीजे साऊंड ज्यांनी आदरणीय श्री संजयजी पाटील आणि त्यांची पूर्ण टीम, डीजेचे ओनर, त्यांचा सन्मान आणि सत्कार. जबरदस्त आवाज आणि ती जोडी जबरदस्त गाणी वाजवत होते निखिल पाटील आणि त्यांचे सहकारी, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर हे मैदान ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्या मैदानाचे ओनर अर्थातच मालक सन्माननीय श्री पप्या घरत, मैदानाचे मालक आदरणीय पप्या घरत, त्यांचा सन्मान आणि सत्कार. त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सचिन सुनील झिमरे त्यांचा देखील आदरणीय सन्माननीय श्री विलासजी गावडे या आयोजनामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे, अथक मेहनत ज्यानं घेतली आयोजनाकरता त्या विलास गावडेंना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय विलासजी गावडे, बघा मेहनत असते प्रत्येकाची आणि या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं इतकी सोपी गोष्ट नाही. एका दिवसाच्या स्पर्धेकरता इतका मोठा डोलारा हे सजवणं वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट अजिबात नाही. त्यामुळे विलास गावडेची मेहनत, क्रिकेट जगतात त्याचा असलेलं नेटवर्क, मैत्रीची सद्भावना आणि त्यामुळेच त्याला इथे सन्मानित करण्यात येतं. त्यानंतर आदरणीय कुणालजी गोरे गुरव, कुणाल गुरवचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. भरपूर मेहनत कालपासून या मैदानात घरचे शोधतायत की डेफिनेटली आमचा कुणाल गेलाय कुठं, आणि होत आहे क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा होतं. कुणालचा इथे सन्मान. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला ज्यांच्या वतीने लाभलं ते आदरणीय दीपकजी नागले, शिवसेना राजापूर तालुका प्रमुख, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. आदरणीय श्री विनोदजी शेलार साहेब या ठिकाणी त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण इथे करतोय. आदरणीय विनोदजी शेलार त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे करण्याची विनंती आपण करतोय. तदनंतर सन्माननीय श्री भास्करजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. सन्माननीय श्री पद्माकर परशुराम नेवाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय श्री दीपक परशुराम नेवाळे यांच्या वतीनं द्वितीय पारितोषिकासाठी लागणारी 25,000 रुपयांची रोख रक्कम सन्माननीय श्री दीपकजी नेवाळे साहेबांच्या वतीनं
आदरणीय विनोददादा शेलार यांचा इथे सन्मान होतोय. सन्माननीय दीपकजी नवाडे त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाची जी रक्कम आहे त्यांच्याच तदनंतर मालिकावीर ज्यांनी आम्हाला प्रदान केलं ते सन्माननीय श्री अल्पेश गोपीनाथ घाडी, अल्पेशजी घाडी यांचा सन्मान आणि सत्कार. आदरणीय दीपकजी नवाळे यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय. डीव्हीसीसी क्लब च्या वतीनं त्यांचा एक पदाधिकारी या त्यांचा सन्मान आणि सत्कार इथं होईल. डीव्हीसीसी क्लब श्री आनंद तिर्लोटकर, आनंद तिर्लोटकर त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार आपल्याला करायचा आहे. इथे सन्मान केला जातोय. तदनंतर सन्माननीय श्री आनंदजी तिर्लोटकर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. आदरणीय अल्पेशजी घाडी साहेब, सन्माननीय श्री अल्पेशजी घाडी यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. विजय एंटरप्राइजेस या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर ज्यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समनची एलईडी टीव्ही आमच्यापर्यंत पोहोचली. तदनंतर बेस्ट बॉलर साठी देखील एलईडी टीव्ही सौजन्य एमजी स्पोर्ट्स महेंद्रजी गुरव यांचा मोठं सहकार्य. तदनंतर सन्माननीय सगळी जी सन्मान चिन्ह आम्हाला दिले ते सौजन्य श्री कश्यपजी शिंदे, आदरणीय बाबू सन्माननीय कश्यपजी शिंदे, मैदानाचा राजा हे चषक आम्हाला कुमारी सानवी कल्पेश सोडये हीच कडून मिळालंय. तर कश्यपजी शिंदे, आदरणीय कश्यपजी शिंदे, मनपूर्वक आपले आभार. तदनंतर कुमारी सानवी कल्पेश सोडये हीच कडून मैदानाचा राजा. बेस्ट फिल्डर ट्रॉफी जी आमच्याकडे आम्हाला सुपूर्द केली आहे ते मकरंद पेडणेकर सन्माननीय. तदनंतर सामनावीर जे कॅप दिल्यात सन्माननीय अनंत सोडये साहेब. तदनंतर सामनावीराची ट्रॉफी सन्माननीय श्री अशोक मामा जोशी साहेब आणि चेंडूचे व्यवस्थापक आमचे संजयजी नाटेकर. सर्वांना विनंती आहे जर आपण इथे उपस्थित असाल तर समोर या.
राकेशजी करंगुटकर या स्पर्धेकरता खास गावावरून इथं उपस्थित राहिलेत बघा. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा मुंबईचे लोक गावाला जातात, परंतु गावावरून मुंबईत येणं आणि या स्पर्धेचा आनंद घेणं. तर राकेशजींना देखील विनंती, आपण पुढे या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. मकरंद पेडणेकर, अनंत सोडये, अशोक मामा जोशी, संजय नाटेकर हे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा मोलाचा सहकार्य इथे आम्हाला लाभलंय. चला राकेश दादांचा आपण इथे सन्मान आणि सत्कार करतोय. मैदानाचे ओनर आदरणीय पप्यादादा घरत या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार. या आपण दादा, तुमचं मनपूर्वक, याआधी आम्ही दोनदा नाव घेतलं परंतु आपण उपस्थित नव्हतात. हे सुसज्ज आणि भव्य दिव्य मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सलाम आहे तुम्हाला पुन्हा एकदा. कारण हे फार महत्वाचं आहे. मैदानच जर नसलं तर स्पर्धाच होणार नाही. त्यामुळे आदरणीय पप्या घरत यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. हा, इथला आपला जो माणूस आहे ना, क्रीडा संकुल, अबाधित ठेवलंय, हे फार महत्वाचं आहे. आदरणीय पप्यादा घरत यांचा इथे सन्मान आणि सत्कार. हॅलो, आपल्या DGPL पर्व 3 साठी आणि या स्पर्धेसाठी खास वाडावरून जे समालोचक आपल्याला लाभलेत ते आदरणीय निखिलजी वाकले सर. खरोखर या स्पर्धेला जे 4 चांद लावलेत, त्यांचा मंत्रमुग्ध आवाजाने ही स्पर्धा एकदम म्हणजे पॉवरफुल केली आहे आवाजाने. असे आपले सन्माननीय निखिलजी वाकले सर यांचा इथे आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. खरोखर एक समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव आज आपल्या या DGPL मध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचा आवाज, त्यांच्या आवाजातून आपण ही DGPL यशस्वी केली आहे. खरोखर सर, तुम्ही जो वेळ काढून आमच्या मंडळासाठी जो वेळ दिलात त्याबद्दल आम्ही मंडळ खरोखर तुमचं ऋणी आहोत. असंच तुमचं सहकार्य होणाऱ्या सर्व पुढील जे आमच्या गावातील जे पण स्पर्धा असतील त्यासाठी लाभावे. खरंच धन्यवाद परत एकदा तुमचं. तदनंतर आता हे सत्य नाकारून चालणार नाही की कोणी किती म्हटलं तरी आयोजन कमिटीच्या मुख्य ब्रह्मा विष्णू महेश यांनी जर मनावर घेतलं नाही तर ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे त्या प्रथम 3 महत्वाच्या व्यक्तींचा सन्मान होणं गरजेचं आहे. प्रथमतः अध्यक्ष आदरणीय विलासजी नाचणेकर यांचा इथे विशेष सन्मान, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत. कारण अध्यक्षांची बारीक नजर, ते इथं बसलेच नव्हते कधी. प्रत्येक सीमारेषेच्या कानाकोपऱ्यात ते फिरत होते. कुठं कमी आहे, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे, कसं सामन्याला पूर्णत्वास नेलं जाईल, या बारकाईनं लीडरशिप कशी असावी, प्रत्येकाला सामावून घेणारे असावी. आणि ते व्यक्तिमत्व आदरणीय विलासजी नाचणेकर यांचा इथे सन्मान, म्हणजे तरुण रक्तगटाला सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. आदरणीय विलासदादांना विनंती आहे, या स्पर्धेविषयी अगदी थोडक्यात आपलं जे मनोगत आहे 2 शब्दात विलासदादा आपल्या प्रतिक्रिया आपण इथं ऐकवायच्या आहेत आम्हाला. आदरणीय विलासजी नाचणेकर यांच्या प्रतिक्रिया आपण इथे ऐकूयात. प्रथमतः इथे सगळ्या जमलेल्या क्रिकेटपटूंना आणि माझ्या मित्रांना, त्या भावाप्रमाणेच आहेत सगळे. आज मी या तुमच्या पुढे अध्यक्ष म्हणून उभा आहे, पण मी एक तुमच्यासारखाच एक खेळाडू होतो आणि आज एक टीमचा मालक म्हणून पण 3 वर्ष तुमच्याबरोबर राहिलो. तुम्ही मोठेपणाने मला अध्यक्ष म्हणून केलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पहिले प्रथमतः आभार मानतो. आणि ह्या DGPL मध्ये मला आपल्या गावातील ज्या ज्या सगळ्या खेळाडूंनी किंवा मान्यवरांनी मला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा पहिला कृतज्ञ आहे. आणि या ग्राउंडचे पाटील साहेब,
गरज साहेब परत या स्टेजला आम्हाला जे मदत केली ते, आणि खास करून या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर आणि अंपायर ज्याने मागवले आणि माझ्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवला असे विलास गावडे यांचा मी प्रथमतः आभार मानतो, आणि पूर्ण माझ्या कमिटीचा सगळ्यांचा आभार मानतो की त्याने माझ्या प्रत्येक शब्द कधी पाडू दिला नाही. मी जे बोललो ते काम माझ्या टायमात करून दिलं. काल दिवसमध्ये ज्या ज्या मुलांनी या ग्राउंडसाठी मेहनत घेतली त्या मुलांचे पण प्रथमतः आभार मानतो. आज ते नसते तर आज एवढी स्पर्धा सक्सेसफुल करणं मला तरी योग्य नाही, मला तरी वाटली नसती की मी एवढी सक्सेसफुल करू शकलो असतो. तुमची साथ आहे म्हणूनच मी तुमच्या बरोबर आहे, आणि तुम्ही जेवढे वर्ष तुम्ही क्रिकेट DGPL चालवाल तिथपर्यंत मी तुमच्या बरोबर साथ राहीन, माझ्याकडनं वचन आहे. आणि पुढच्या वर्षीचं दमदार आयोजन मी करायला तयार आहे. थँक्यू. बघा 365 दिवसा आधीच आगाज केलाय की पुढच्या वर्षीचं आयोजन हे यापेक्षाही दमदार असणार. तदनंतर व्यवस्थापन कमिटी सदस्य आदरणीय कैलासजी नवाळे यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. सन्माननीय आदरणीय कैलासजी नवाळे यांचा सन्मान आणि सत्कार. आदरणीय कैलासजी नवाळे कोर कमिटी मेंबर, आणि त्यांचा इथे सन्मान होतोय. अत्यंत महत्वाची बाब आहे, ज्यांनी खरं तर या स्पर्धेकरता मेहनत घेतली आहे आणि आपल्या प्रतिक्रिया या स्पर्धेच्या विषयी आपले जे 2 शब्दात अगदी आपलं जे मनोगत आहे ते आपण इथे व्यक्त करायचं आहे. प्रथमतः देवाचे घोटणे क्रिकेट कमिटी याचं इथे हार्दिक अभिनंदन की एक भव्य दिव्य आयोजन असा या कमिटी मार्फत आपल्या गावातील खेळाडूंसाठी उपलब्ध झालं. आणि या स्पर्धेमध्ये जे सहभागी संघ मालक होते आणि खेळाडू यांचा देखील आभार, कारण या संघ मालक आणि खेळाडूंशिवाय कुठलीही स्पर्धा यशस्वी होत नाही. खास करून लीग फॉर्मॅट, आणि लीग फॉर्मॅटमध्ये ज्यांनी आपला संघ विकत घेऊन खेळाडूंना ऑप्शनमधून घेऊन त्यांच्या विश्वासाने इथे जी स्पर्धा पार पाडण्यात मोलाचं सहकार्य केलं त्यांचा देखील आभार. तसेच विजेता संघ मराठा योद्धा, उपविजेता पार्थ 11 या दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कमिटीचं देखील अभिनंदन आणि आभार की एवढा एक चांगला प्लॅटफॉर्म गावातील तरुण खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला. असंच आयोजन तुमच्याकडून दरवर्षी होत राहो, आणि गावातील खेळाडूंनी देखील या आयोजनाला एक सपोर्ट द्यायचा आहे, जेणेकरून चांगलं आयोजन, चांगलं क्रिकेट आपल्या गावात उपलब्ध होईल. आणि मला वाटतं आता अध्यक्षांनी अनाउन्समेंट केलीच आहे की पुढील आयोजन ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य होईल. तर आतुरता आता सर्वांनाच लागली आहे की 2026 आता 26 नंतर 27चं जी लीग येईल पर्व 4 त्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला नक्की मिळेल, आणि आशा करतो त्याची तयारी मला वाटतं उद्यापासूनच करतील. आणि परत एकदा सर्व मान्यवर आणि कॉमेंट्रेटर, पंच, ग्राउंड उपलब्ध करून देणारे आणि खेळाडू यांचे देखील आभार. धन्यवाद. थँक्यू. यानंतर सन्माननीय सचिवजी श्री सुनीलजी झिमरे, तदनंतर आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय श्री महेशजी नाडणकर, तदनंतर सन्माननीय सहसचिव अशोकजी घाडी, खजिनदार श्री प्रथमेशजी राघव आणि सहखजिनदार सन्माननीय श्री नंदकुमार नवाळे, सर्वांचे शब्द सुमनांनी आपण इथं स्वागत करतोय. भरपूर उशीर झालाय, आपण वळूयात पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याकडे. प्रथमतः फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने दिलं गेले ते सन्माननीय श्री अशोक मामा जोशी, आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूच्या नावे जातोय प्लेयर मिस्टर प्रसाद भुते. प्लीज वेलकम. मेगा ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूच्या नावे गेलाय प्रसाद भुते ठरतोय. चला वितरित करणारे सगळेजण खाली चला, तिथूनच पारितोषिक वितरणाचा सोहळा संपन्न होईल. हा सेमीफायनलचा देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याचा बाकी आहे. 2 ट्रॉफीज इथून मात्र प्रदान करायच्या. प्रसाद भुते मेगा ग्रँड फिनाले मॅचचा, मेगा ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅचचा किताब
तदनंतर मैदानाचा राजा हा किताब ज्या खेळाडूच्या नावे जातोय, कुमारी सानवी कल्पेश सोडये हीच कडून हे पारितोषिक इथे वितरित केलं गेलंय आणि बॉस विलास नाचणेकर यांना इथे आपण आमंत्रित करतोय. मैदानाचा राजा विलासजी नाचणेकर, एक सर्वोत्कृष्ट खेळाडू. आदरणीय विलासदादा आपण या, इथे सन्मानित केलं जाईल. मैदानाचा राजा या क्रीडांगणावरती अक्षरशः दर्जेदार खेळ ज्या व्यक्तिमत्वानं केलाय. यानंतर सर्वोत्कृष्ट फिल्डर त्याकरता ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच सौजन्य श्री मकरंद पेडणेकर आणि 2 खेळाडूंच्या नावे ही पारितोषिकं गेली आहेत. विनोदजी कांबळे आणि विकासजी गावडे, माफ करा विलासजी गावडे बाबा, 30 पॉइंट वर हे दोन्ही खेळाडू आहेत. तर चला आकर्षक स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी बेस्ट फिल्डर तदनंतर मन मोठा आहे. विलास गावडे बाबा टेनिस विश्व क्रिकेट जगतात अशीच ओळख कमवली नाही, अनेक मित्र जोडले. ही ओळख फक्त क्रिकेटशी संलग्न आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्याच्याकरता बेस्ट बॉलर करता एलईडी टीव्ही सौजन्य एमजी स्पोर्ट्स महेंद्र गुरव, शूज आणि गॉगल सौजन्य डीव्हीसीसी क्लब. आणि या मॅचचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय सौरभ तिर्लोटकर. प्लीज वेलकम. 105 गुणांसह जयदुर्गे वॉरियर संघाचा सौरभ तिर्लोटकर ठरतोय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला त्यांचे प्रतिनिधी हे पारितोषिक स्वीकारतील आणि थोडं जरा घाई न घ्या. त्यानंतर इथे आपण बेस्ट बॉलर करता हे नामांकन वितरित करतोय. एलईडी टीव्ही, आकर्षक ट्रॉफी आणि शूज देखील हे पारितोषिकांची खैरात होते. स्पोर्ट्स गॉगल देखील इथून वितरित केला जातोय. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सौजन्य कैलासवासी रघुनाथ धर्माजी नाचणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री विनायक नाचणेकर यांच्याकडून चषक देण्यात आलाय. त्यानंतर बेस्ट बॅट्समनची एलईडी टीव्ही सौजन्य विजय एंटरप्राइजेस आणि शूज तसेच स्पोर्ट्स गॉगल डीव्हीसीसी क्रिकेट क्लब यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय नागदोबा वॉरियर्स या संघाचा 184 गुणांसह केदार कांबळी ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्लीज वेलकम मिस्टर केदार कांबळी.
या लवकर केदारजी कांबळे. हा 184 गुणांकन त्याच्या नावे जात आहे. प्रतिनिधी स्वीकारा तरी देखील चालेल. इथं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट त्याला मिळते LED टीव्ही सौजन्य विजय एंटरप्राइजेस. स्पोर्ट्स शूज आणि गॉगल ते दिलं जातं सौजन्य DVCC आणि कैलासवासी रघुनाथ धर्माजी नाचणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री विनायक नाचणेकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. तदनंतर सांघिक पारितोषिकांकडे आपण वळूयात, कारण सिरीज देण्याआधी आपण द्वितीय पारितोषिक देणं गरजेचं आहे. द्वितीय क्रमांकाचा नामांकन रोख स्वरूपात रक्कम 25,000 रुपये सन्माननीय श्री पद्माकर परशुराम नेवाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री दीपक परशुराम नवाळे यांच्याकडून आणि आकर्षक चषक सन्माननीय श्री भास्कर चव्हाण साहेब यांच्या वतीनं. आणि हे पारितोषिक ज्यांच्या नावे जात आहे तो पार्थ 11 देवाचे गोठणे संघ. प्लीज वेलकम. हे पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण सगळ्यांनी यायचंय. उपस्थित मान्यवरांना विनंती आहे सगळेजण या. सगळी कमिटीचे सदस्य. द्वितीय क्रमांकाचं नामांकन तसेच रोख स्वरूपात रक्कम आणि मानाचा हा करंडक देखील इथून दिला जातोय. पार्थ 11 संघ विजयाचा शिल्पकार ठरलाय. थँक्यू. पार्थ 11 देवाचे गोठणे संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता. धन्यवाद. मोरिया. मॅन ऑफ दी सिरीज, द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हे नामांकन ज्याच्या नावे जाते त्याला दिलं जाणार आहे आकर्षक चषक सौजन्य श्री अल्पेश गोपीनाथ गाडी साहेब. मालिकावीर फ्रीज आणि शूज तसेच स्पोर्ट्स गॉगल DVCC क्रिकेट क्लब. आणि मॅन ऑफ दी सिरीज हे नामांकन ज्या खेळाडूच्या नावे जात आहे तब्बल 522 पॉइंट सहित ज्यानं पूर्ण दिवस गाजवला तो प्रसाद भूते ठरतोय मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी. प्रसादजी भूते आमच्या सोबत जोडले गेलेत. सर्वप्रथम DGPL कमिटी, देवाचे गोठणे क्रिकेट मंडळ आणि सगळ्या सदस्यांचे खूप खूप आभार मानेन मी. कारण जे आयोजन होतं हे अख्ख्या गावाचं होतं आणि ह्याच्यामध्ये विलास जी नाचणेकर, विलास गावडे, राजेश वाडेकर आणि गावावरून जे आलेले आहेत सगळे माझा मित्र राकेश करंगुटकर, विनोदजी शेलार, त्याच्यानंतर नितीन जाधव, या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण ते गावावरून वेळ काढून इकडे आलेत. आणि क्रिकेटबद्दल सांगायचं तर आमचा बॉस विलास नाचणेकर ह्याने पूर्ण दिवसभर चांगली सगळ्यात दर्जेदार गोलंदाजी केली. कारण त्याने आजच्या दिवसभरात मला वाटतं एकही सिक्स खाल्ला नाही, कारण हवा असताना पण त्याने जी गोलंदाजी केली. त्याचं वय जवळजवळ 45+ आहे आता. त्याच्याकडून तुम्हाला जर काय आदर ह्या टुर्नामेंटला त्याची सगळ्यांनी लाईव्ह बॉलिंग आणि आता घरी जाऊन पण जर व्हिडिओ बघितली तर त्याने काय बॉलिंग केली काय नाही केले ते तुम्हाला समजेल. कारण आताची जी यंग जनरेशन आहे त्यांना भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. तसंच आमचा उभरता सितारा आमच्या टीममध्ये एक आर्यन नवाळे म्हणून एक मुलगा आहे, त्याने पण छान गोलंदाजी केली. त्याचबरोबर सगळे आमच्या टीमचा एक राजू सोडे, केदार कांबळे, पापा सौरव, त्याने पण चांगली बॅटिंग केली. सगळ्या छान खेळ, गावाचा कार्यक्रम होता. टुर्नामेंट एकदम व्यवस्थित पार पडली.
आणि बोलायचं झालं तर मी राजेश वाडेकरचे खूप खूप धन्यवाद म्हणेन, कारण त्याने माझ्यासाठी ह्या सीझनमध्ये मी सगळ्यात म्हणजे माझ्या लाईफमधला सगळ्यात टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे जेवढं मी खेळलो त्यात खूप रन्स ह्या 25-26मध्ये आले. कारण त्याचं कारण मला पहिले काही महिने प्रॅक्टिस नव्हती, राजेश वाडेकरने ती आणि अवेलेबल करून दिली. बरेच वेळा मला स्वतः फोन करून मला जायचं नसायचं तरी पण तो मला बोलवायचा तिकडे की तू ये, मी बुक करतो. तर त्याचं श्रेय मी त्याला पण देईन. त्यानंतर एक दादरची माझी टीम आहे श्री स्वामी समर्थ म्हणून, त्यांचे पण खूप खूप आभार. आणि इथली माझी एक ट्युरी नायगाव ईस्टची टीम आहे, त्यांचे पण खूप आभार. त्यानंतर अंपायर जे होते आज ते पण खरंच दर्जेदार अंपायरिंग होते. कारण असे अंपायर मोस्टली आपल्या एरियात कुठे बघायला मिळत नाही. कारण त्यांचं अंपायरिंग होतं, सगळ्यांना समजलं असेल की देवाचे गोठणे क्रिकेट मंडळ काय करू शकतं. हे आजचे अंपायर्स आणि मुलांनी जो खेळाला प्रतिसाद दिला ना, त्याच्यावरून पंचक्रोशी असो राजापूर तालुका असो, ह्याच्यामध्ये देवाचे गोठणे गाव ह्याचं खूप दर्जेदार म्हणजे आयोजन होतं जे आजचं आहे ते. आणि ह्याच्या पुढे पण दरवर्षी ते असंच होईल. ह्याच्या पुढच्या वर्षीची टुर्नामेंट आपण सगळे मिळून ह्याच्यापेक्षा अजून भारी करू, एवढंच बोलेन मी. आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि यानंतर प्रथम क्रमांक. आणि एक गोष्ट राहून गेली, आपले सगळे कॉमेंटेटर यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि काल एक असा सीन झाला की काल काही आमच्या गावातल्या टीम आहेत, काही प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे काही गोष्टी घडल्या. तर अमोल केंबेकर यांची टीम होती. तर अमोलने आमच्या DGPLला म्हणजे त्याचे खूप सपोर्ट झालेत. कारण अशा वेळेत एखाद्या टीमला किंवा ओनरला की आम्ही खेळणार नाही, उद्या टुर्नामेंट आली आहे आणि आम्ही खेळणार नाही उद्या तुमच्या टुर्नामेंटला, हे सांगणं योग्य नाही. कारण हे गावाचं आयोजन होतं, कोणाचं पर्सनल नव्हतं. त्याच्यामुळे सगळे क्रिकेटर आहेत तर क्रिकेटप्रमाणे क्रिकेट खेळलं पाहिजे. कोणाचे जर काही राग रुसवे असतील तर क्रिकेटच्या बाहेर ते. पण अमोलचे खूप खूप मी धन्यवाद म्हणेन, कारण अमोलने मंडळाला सपोर्ट केला. कारण कसं आहे, त्याचे 5 फिल्डर कमी झाले तर त्याने मंडळासाठी जी सपोर्टिव्ह जी भूमिका घेतली आहे त्याच्याबद्दल त्याचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप चांगल्या प्रतिक्रिया निश्चितच इथे प्रसाद दादांनी दिल्या. यानंतर प्रथम क्रमांकाचं जे नामांकन आहे सौजन्य ट्रॉफीचं आदरणीय श्री दीपकजी नागले शिवसेना राजापूर तालुका प्रमुख आणि रोख स्वरूपात रक्कम 35,000 रुपयांची त्यांच्या वतीनं लाभली आहे. आणि प्रथम क्रमांकाचं नामांकन ज्यांच्या वतीनं आपल्याला यस मंडळ आणि इथे ते पारितोषिक ज्या संघाच्या नावे जात आहे, प्लीज वेलकम टीम मराठा योद्धा, तुम्हाला आमंत्रित करतोय. या वर्षीचा विजेता संघ सगळ्यांनी या आणि हे पारितोषिक रोख स्वरूपात रक्कम आणि मानाचा हा करंडक इथून उचलायचा आहे. बजाव चॅम्पियन.